तिच्या सोबतीसाठी मी आली आहे. ती आधीच गेली. आता तिने केस पेपर वगैरे काढले, ती तशीच गेली आहे. आता मी जाते, नंतर मग दाखवेल काय होतं काय नाही ते. समोरचा सीन तुम्हाला दाखवते. काय ऊन पडलं, जळमट पण येते, पावसासारखं वातावरण मध्ये मध्ये. पण आता बघूया कसं काय ते दाखवते मी पुढे. अशी गर्दी आहे आता, थोडी तर नाही तर केस पेपरलाच गर्दी असते, बाकी नाही आहे. हॉस्पिटल चेंजेस भरपूर झाले. बाबा असते तर काय गरज नव्हती कान वगैरे लावायची. चालू किती दिवसांनी आम्ही 1 महिन्याने भेटलो, बरोबर 1 महिन्याने. लग्न झालं तसं दोघीजणी केव्हा तरी येतो. आई होती तेव्हा यायचो, आई बाबा होते तेव्हा. आता केव्हा तरी येते, असंच भेटते. आता पुढे सरप्राईज दाखवायचे. AC बसमध्ये फिरतोय दोघीजणी मस्त. आज फक्त जीवाची मुंबई करायची आम्हाला. किती दिवसाची इच्छा होती माझी तिला घेऊन मुंबईला. नाही तर ऐकतच नाही, जास्त शांत. आज ती खूप बोलून भाऊजी सीमा येणार. टिकली घ्यायचीच राहिली. ट्रेनमध्ये आलेच नाही. आम्ही चाललो आता थोडंसं फिरतो, मुंबई एक्सप्लोर करतो. हां, तू हिला ना मेट्रो ट्रेन दाखवायची होती बघ. ही जायचं ना मेट्रो. हां, जायचं आहे. चल दाखवूया. 10,000 रुपयात नेतील दुसरीकडे. 10,000 रुपयात त्या नाही भेटत. आता काय हे इंग्रजांच्या काळातून बांधलेलं आहे हे सगळं. आणि मध्य रेल्वेचं हे सगळं बघा. छान वाटतं. आणि हेरिटेज वर्ल्ड सॉरी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असे दाखवते तुम्हाला. हे बघा, ही वास्तू एवढी इंग्रजांनी बांधलेली आहे, पण ही एवढी म्हणजे स्ट्रॉंग आहे. हिला आणखी हल्लेली नाही आहे. आता किती 150 वर्ष पूर्ण तर जास्त झालेले आहेत तरी सुद्धा. मग ते आलेच चुकीच्या वेळेस आले. थंडीमध्ये यायला पाहिजे होतं, उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात आणखी नाही, पावसाळ्यात ते गोंधळून जातील. त्याचं बांधकाम एवढं स्ट्रॉंग आहे ना. हे पण तर वरती लाकडाचं आहे सगळं. दिसतं हे पूर्ण म्हणजे इंग्रजांनी बांधलेलं आहे.
ज्यूसचं पण मॉनिटो. किती गिधड आहे तिथे जास्त चिडवते. अरे काय मला टिकलीच नाही भेटली यार. शेट यार. हे सगळं बांधलेलं इंग्रजांनी बांधलेले बांधकाम आहे. आता इथं पुढे पण मी दाखवते पूर्ण डबल डेकर खाली बस बघ. गेट ऑफ इंडियाला चाललो इथून चालत काला घोडा वगैरे आता मी दाखवेल सीमाला. हे पूर्ण इंग्रजांनी बांधलेलंच आहे बांधकाम. हां त्यांनीच बांधलेलं आहे पूर्ण. बाहेरचं मी ॲक्च्युली दाखवणार होते हे पूर्ण. हे सगळं इंग्रजांच्या ह्याच्यातलं आहे बांधकाम. हां काय हे बिल्डिंग हे बघून एकदम मन भारी वाटतं. बघा दाखवते मी तुम्हाला. आहे ना सगळं. चलो जायगे सगळं. आधी हे फिरूया ना. जाऊया ना मेट्रोमध्ये पण जाऊया. उलट आणखीन बरं भेटलं असतं जायला. आता गेली असती खाली. छान आहे. भिजत ना तेवढं त्यांनी बांधलं. हो त्यांनीच हे केलेलं आहे. इंग्रजांच्या ह्याच्यातलंच आहे. त्यांच्या हातचंच बांधकाम आहे हे पूर्ण सगळं. किती छान आहे हे. हां 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 काय बांधकाम त्यांचं आहे. आणि आत्ताचं बांधकाम किती वर्ष राहतं. ह्याला किती 150 वर्ष होऊन गेले ह्या बांधकामाला सगळं कंटिन्युअसली. चलो लॉरेन्स अँड मेहूज. वा 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 वा. चलो अंदर से जाएंगे भाई. इधर से बाहर से बहुत गरम हो रहा है. हे सगळं बँक आहे. मेन ऑफिस आहे हे मुंबईचं. LICचं मुवमेंट. सगळ्यांना माहिती असतं काढायला येतात. हसायला लागला तो आहे ना. मी हसली तर असंच. मग हे बघा खूप छान आहे. आणि ते स्वतःहून येतात. सीमा बघितलंच ना. नाही तर आपल्या इथे येण्यासारखे असतं. वा ट्रेझरी येस. वही तो निकाल दे. येस चांगली थॉमस. हे पण बघा. हा पण दरवाजा. चलो चालेल. डेडी गर्ल्स. असं बघा. बाई माझे काम चालू आहे आता सध्या रेल्वेचं. वाव मस्त आहे ना. हे बघ हा मस्त आहे. कोणाच्या हा ना पॅरियन्स आहे हे बघ. छान आहे मस्तच. कोणाच्या लग्नात घागर घ्यायचं. इथून गेलेलं ना आम्ही. इथून पकडलेलं यश दिनेशच्या ह्याच्यात.
कपड्यांचं आहे सगळं. सेंट्रल बँक आहे, सेंट्रल बँकेचं ऑफिस वगैरे इथे आहे सगळे. चलो जाएंगे. आता इथून लेफ्टला गेल्यानं काला घोडा दाखवेल मी तुम्हाला. काय माहिती आहे का सीमा? हे काय काय मुंबई आहे, भारी आहे ना. आता इथून जायचं आपल्याला. सिंगम गेले आता. चलो हम लोग आगे. जवळ जसं जवळ येते ना गेट ऑफ इंडिया तसं थंड हवा लागते. कार हा लेटर्स वगैरे असतील ते ना. आता रामदेव पोद्दार चौक आहे हा. चलो जाएंगे रस्ता क्रॉस करेंगे. थांब. यश त्या दिवशी आलेला काला घोडा काहीतरी होतं. आमची चबलू फिरते ना. चबलूला कसं वाटतं फिरायला? बरं वाटलं बोलते. आता बरं वाटलं बोलते. मगाशी बोलत होती हे बघ आता तुला राहून आहे. आता आम्ही चाललोय पुढे. चलो. कोणच नाही हेल्प करते, एकटेच करतात. मध्येच वायर तुटली. बापरे, त्याची काच तुटली गाडीची ना. चल ये, तुला क्रॉस करायचं आहे का? इथे बरंच. चला पटकन. मी पण घाबरली. मला तनिषा भेटलेली. काय झालं तनिषा आता तिथे? वायर निघाली खाली. हां, आणि त्याचं मिरर तुटलं. आम्ही दोघी जरी भेटलो म्हणजे जस्ट तिला मी विचारलं, कारण का मीच इथे हलवून गेली असं बोलता येईल तुम्हाला. तिने मला सांगितलं आता ती चालली घरी. बाय. एक आहे तनिषा. कुठे महालक्ष्मी ना. ओके बाय. पाणी आणायला येतात तिथे. किती घेतात फोटोचे? आम्ही गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे इथे. वाव मस्त आहे. साईड प्लीज. छान वाटते. ती गर्दी आहे आता सगळी. हे ताज हॉटेल आहे आणि गेट ऑफ इंडिया. वाव शूट करतायत, दाखवतात मला. हिरो लोक आले तिथे. बघ ह्याला व्हायरल करून टाका सगळेजण. आहे सीमा थांब तिथे. आणि फिरतो इथे आहे ना सीमा. आता तो शूट कर. ताज हॉटेल आहे. कसले ते फोटोग्राफर पण भरपूर आहेत. फोटो पाहिजे तसे काढून देतात. जितके तितके फोटोग्राफर. चलो मी गॉगल मिस करते माझा. एवढा छान माझा गॉगल मी विसरून आले. लिदो हा. भरती आले. किती कचरा पण आला. हे म्हटलं गेट ऑफ इंडिया. लाटा दाखवून मला लाटा किती येत आहेत या. हो कैसा. एवढ्या मोठी येते. हॅलो हा चालेल. एवढं कसलं काम करते.
हो फोटो आलेला आहे. येस आणखीन काढतायत म्हणजे मी फुल होणार आहे असं वाटते मला. दुसरा पण येतो आ रहा आहे. हे प्रेम बनवायचं येतो येतो येते. आजा आजा आजा. अच्छा हे शॉर्ट येतात का असे? एक क्लोजअप मध्ये आहे, क्लिप मध्ये. हां 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 आला. चला बघूया आता काय ते. छान आहे मस्त आहे. छान आलं असं दोन्ही दाखवते मी तुम्हाला. हां छान आपल्या देशाचा फ्लॅग. बोटी बघा आता कशा आहेत. येस वा का पार्किंग आहे. सगळे फोटो काढतात बघा. इथे काढतायत, इथे काढतायत, तिथे काढतायत, तिथे काढतायत, तिथे काढतायत. सगळीकडे फोटो काढतायत. सगळीकडे हे बघा सगळीकडे फोटोशूट करते. चलो आता आम्ही चाललो बाहेर. ताज हॉटेल. एखादा तरी दिवस येईल त्या दिवशी मी या ताज हॉटेलमध्ये असेल. चला आता निघालो बाहेर कारण का एवढं ऊन झालं ना प्रमाणाच्या बाहेर ऊन झालेलं काहीतरी. चलो आईस्क्रीम घेतलं 20 रुपयाचं. ताज हॉटेल आहे ताज हॉटेल. एवढं गार वाटतं ना आता. ताज हॉटेल आ रहा है ना तेरे को. ही एंट्री आहे ताजची. दाखवते मी तुम्हाला इकडून पुढे. हे बघा सजवलं ना. इथे ज्यांनी म्हणजे मी जेवढे यूट्यूबर बघितले त्यांनी आहे ना इथे रूम घेतलेले आहेत आणि त्या लोकांनी हा व्ह्यू दाखवलेला आहे. हा व्ह्यू दाखवलेला आहे त्या लोकांनी. एवढं छान वाटतंय ना बघायला. असं वाटतं की कधी ना कधी तरी येऊ बस. एवढंच बघूया कधी यायला भेटते ते. थोडं पोलीसवाले काहीतरी आहे इथे फंक्शन त्यासाठी आलेले 2 जण. तर बघूया आपण पुढे जाऊन. आणि जेवढं
टेस्टी. मला एवढं आवडतं ना. आमचं आज मुंबई दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे. काय कोणतं स्टेशन आहे सांगा. मध्ये फिरोज मसालावाले मसाला मस्त. आम्ही पहिल्यापासून इथेच करतो. आगरी मसाले सगळे करतो आणि मसाले खूप चांगले असतात तुझ्याकडे. फिरोज मसाला ठाण्यामध्ये आतमध्ये किंग मसाला सेंटर आहे ना त्याच्यासमोरच. सगळे आगरी मसाला तेवढा छान बनवतो ना तो मस्त. आणलेलं आहे आता मी ते भाजेल आणि मग ते इथं दळायला घेतो. ते सगळे मसाले तरी गेल्या वर्षी इथे काहीच हे दुकान आहे. त्या दुकानातून मसाला कधीच घ्यायचा. मस्त मसाला असून तो पण चांगला भाजून. हे बघ ती बिल्डिंग. आम्हाला तरी जाऊ नाही तर कोणी तरी ते तर आहे. आता आम्ही कुठे फिरतोय बघा. हा एरिया सांगा कुठे. हाय गाईज, मी माझ्या आईच्या घरी आहे आता. वरती आली आहे. खूप पसर असेल कारण की इथे कोण नसतं. असं माझ्या गोगड्या वगैरे धुतलेल्या तिथे ठेवलेल्या आहेत. आणि आता आम्ही आलो कपडे वगैरे मिळते आणि बाहेरून असं छान हवा येते. तर आलो मसाला केला तिकडे. घरी आलो. घरी आल्याच्यानंतर साफसफाई केली कारण का आई नसल्यामुळे आम्हालाच करावं लागतं सगळं. आणि सगळं साफसफाई केली आम्ही आणि जेवण केलं. जेवण बनवलं. जेवण दिवसभरात खूप जमलेलं. ती किती मोठी दिसते ना. किती मोठी दिवसभर असताना पकडायला तिकडे नाही. फक्त कंदपोळी कंदपोळी असं वगैरे किती आणि फेमस होता. ते पण हे तुम्हाला सत्य दाखवू शकते. आमच्या इथून दिसतं आणि चंद्र दाखवते आणि एक तारा दाखवते. अंधार वाटतो ना. मस्त उजेड. काय दिसतं हे बघा. हा चंद्र आहे. हा चंद्र आहे. त्याच्या बाजूला हा तारा आहे आणि हे कालवाचं प्रेमचे गाडीचं मस्त ते आणि हे साकेत आहे. पूर्ण साकेत. साकेतच्या बिल्डिंग्स दिसतात आणि पूर्ण अंधार आहे असं. मी वरती आली खाली वरती असं. आणि तुम्हाला कळवाचा ब्रिज दाखवू. ब्लर होते लांबून होतं मी. हा कळवाचा रस्ता आहे तो. आणि हा ब्रिज आहे. हे साकेत आहे. साकेतमध्ये छान वाटतं ना लांबून बघायला. पण मला नाही आवडत. हे आवडतं मला. हे ओरिजिनल. येस हे छान आहे. चंद्र आणि तारा. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. तर लाईक करा. सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग थोडा हटके झालेला आहे कारण का मी बाहेर गेलेली. बाहेरचं तुम्हाला दाखवलेलं आहे. ताज वगैरे मी दाखवलं. फक्त ताजलाच आम्ही गेलेलो. बाकी कुठे ताज हॉटेलच्या मध्ये नाही. तर आम्ही ताजमध्ये सॉरी मुंबईला गेलेलो. तर ते दाखवलेलं. तर लाईक करा. सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या काही नवीन होणार आहे. बाय. टेक केअर.